ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। ठाणे महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयातील तिघा बोगस डॉक्टरांमुळे अनेक रुग्णांचा जीव गेला असावा अशी भीती भाजपचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी व्यक्त केली आहे। या प्रकरणामध्ये संबंधित डॉक्टरांच्या कागदपत्रांची योग्य ती छाननी न करताच त्यांची नियुक्ती करण्यासाठी मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील आमदार डावखरे यांनी केली आहे। शहरातील खासगी रुग्णालये लाखो रुपये वसूल करत असल्यामुळे शेकडो गरीब आणि सामान्य रुग्ण महानगरपालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल होतात। मात्र महानगरपालिकेच्या कारभारामुळे तेथे बोगस डॉक्टरांची नियुक्ती केली गेली। या डॉक्टरांमुळे निश्चितच काही रुग्णांना जीव गमवावा लागला असेल अशी शक्यता आमदार डावखरे यांनी व्यक्त केली आहे। तसंच या प्रकरणात संबंधित डॉक्टरांच्या नियुक्ती प्रक्रियेतील सहभागी अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे। बोगस डॉक्टरांनी नियुक्तीच्या काळात कोणकोणत्या रुग्णांवर उपचार केले होते, या रुग्णांची प्रकृती सध्या कशी आहे, या काळात किती रुग्णांचा मृत्यू झाला याची चौकशी करावी अशी मागणी देखील आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे। भारतीय जनता पार्टीकडून आम्ही सातत्याने एक मागणी केली की अपुरा स्टाफ असताना, पूर्ण मेडिकल फॅसिलिटी नसताना जे सातत्याने फक्त स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्याच्या दृष्टिकोनाने हे जे कोविड हॉस्पिटल उभारले जात आहेत याबद्दलची एक चौकशी होणं गरजेचं आहे आणि का म्हणून हे हॉस्पिटल उभारले जात आहेत आणि त्याच्यामुळे या संदर्भातली ताबडतोबीने कारवाई होणं गरजेचं आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई होणं हे आयुक्तांकडून अपेक्षित आहे। दरम्यान या वादामध्ये काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी देखील आता उडी घेतली आहे। ठाणे महानगरपालिकेच्या ग्लोबल कोविड सेंटरमध्ये 3 बोगस डॉक्टर आढळून आले आहेत। त्यानुसार त्यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी दिले आहेत। परंतु अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेतही काही अधिकारी आहेत ज्यांची पात्रता नसताना देखील त्यांना उच्च पदांची खैरात देण्यात आली आहे। अशा अधिकाऱ्यांची आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने बढती देणाऱ्या वरिष्ठांची देखील कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश सदस्य राजेश जाधव यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे। ऑनलाईन महासभा रद्द करा आणि महासभा गडकरी रंगायतन येथे घ्या अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी आज केली। भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी त्यासाठी आज नरेंद्र बल्लाळ सभागृहाबाहेर ठिय्या आंदोलन देखील केलं। ठाणे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली होती। मात्र ऑनलाईन महासभेमध्ये योग्य प्रकारे कामकाज होत नाही। बऱ्याचदा अनेक नगरसेवकांना बोलू दिलं जात नाही। यासाठी वारंवार महापौरांकडे आपण तक्रार करून देखील अद्यापपर्यंत नेहमीप्रमाणे महासभा आयोजित करण्यात येत नाही। त्यामुळेच आज भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी हे ठिय्या आंदोलन केल्याचं नगरसेवक श्री संजय वाघुले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। ऑनलाईन पद्धतीने महासभा होत आहे, त्यामुळे 522 अंतर्गत अनेक ठराव मंजूर होत आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप देखील नगरसेवक संजय वाघुले यांनी केला आहे। ती सभा गडकरी रंगायतन किंवा काशीनाथ घाणेकर या ठिकाणी करावी अशी वारंवार विनंती करतायत, परंतु महापौर या पत्राकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतायत। प्रशासन 522च्या खाली महासभेची मान्यता न घेता अनेक प्रकारे त्या ठिकाणी निविदा काढून मोठा भ्रष्टाचार कोविडच्या माध्यमातून महापालिकेत चालू झालेला आहे। एकीकडे संपूर्ण देशभर कोरोनाबाबत काहीसं आशादायक चित्र निर्माण झालेलं असताना दुसरीकडे ठाणे शहरामध्ये देखील गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांचे आकडे कमी होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे। काल ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये 243 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत। त्यापैकी 387 रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला असून कालही 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता कोरोना असलेल्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 3195 एवढी असून आत्तापर्यंत 39,788 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। तर कोरोनामुळे
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ही आता 1110 पर्यंत पोहोचली आहे। तर दुसरीकडे ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये काल 67 नवीन रुग्ण आढळून आले आहेत। तर सर्वाधिक कमी रुग्ण हे मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले आहेत। 39 रुग्ण हे नौपाडा कोपरी प्रभाग समितीमध्ये, तर 36 रुग्ण हे लोकमान्यनगर सावरकर नगर प्रभाग समिती क्षेत्रामध्ये आढळून आले आहेत। दुसरीकडे प्रभाग वागळे कळवा प्रभाग समितीमध्ये काल आश्चर्यकारकरित्या रुग्णांची संख्या कमी झाल्याचं चित्र बघायला मिळालं आहे। काल या ठिकाणी फक्त 15 रुग्ण आढळून आले आहेत। कळवेकरांसाठी ही एक समाधानाची बाब असणार आहे। शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ देवीच्या उत्सवाची वैभवशाली परंपरा, भव्य सेट्स, नेत्रदीपक रोषणाई। यंदाच्या कोरोनाच्या कालावधीमध्ये काळजी घेऊया आणि देवीचा हा उत्सव उत्साहाने साजरा करूया। पुनश्च एकदा तमाम ठाणेकर नागरिकांना शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक स्थायी समितीचे माजी सभापती श्री सुधाकर चव्हाण। आम्ही देवा अंबेचे गोंधळी नाचतो अवघ्या भूमंडळी। 9 दिवस रोज सकाळी 8 ते 10 या वेळेतील होणारा देवीचा अभिषेक, दुपारी 12:30 ते 2 या दरम्यान होणारी देवीची पूजा आणि महाआरती, दुपारी 3 ते 5 दरम्यान होणारा श्री दुर्गा सप्तशती पाठ, 8:30 ते 10 दरम्यान होणारे देवीचे पूजन आणि महाआरती, हे सर्व या नवरात्र उत्सवात आपल्याला लाईट अँड शेड यांच्या यूट्यूब चॅनलवर पाहता येणार आहे। देवीच्या आशीर्वादाने आपण कोरोनावर नक्कीच मात करू। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। देवीचा हा उत्सव आपल्या आयुष्यात सुख, समाधान, मांगल्य आणि आरोग्य घेऊन येऊ हीच देवीच्या चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा माजी नगरसेवक, ठाणे काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि रत्नागिरीचे काँग्रेस पक्षाचे प्रभारी श्री मनोज शिंदे यांच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवयुग मित्र मंडळ आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव यंदा होतो आहे आरोग्य उत्सव। नवरात्र उत्सवानिमित्त संपन्न होणार विविध प्रकारची मोफत आरोग्य शिबिर। या निमित्ताने रक्तदान शिबिर, ब्लड शुगर, CBC, वेट चेक, नेत्र तपासणी, सांधेदुखी, हाडांच्या समस्या, पोटविकार आणि इतरही विकारांवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला। भारतीय जनता पार्टीचे ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे, नगरसेविका सौ स्नेहाताई रमेश आमरे आणि श्री सागर आमरे यांच्या संकल्पनेतून साजरा होतो आहे सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पालन करून सार्वजनिक नवरात्रोत्सव। सोशल डिस्टन्सिंगचं पालन करूनच अंबे मातेच्या दर्शनार्थ अवश्य या। निमंत्रक भाजप ठाणे उपाध्यक्ष श्री रमेश आमरे आणि नगरसेविका सौ स्नेहाताई रमेश आमरे। महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्रीच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। नवरात्रीचा हा सण आपल्या आयुष्यात सुख, समाधान आणि मांगल्य घेऊन येऊ हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा महाराष्ट्र चेंबर ऑफ हाऊसिंग इंडस्ट्री ठाणेच्या वतीने तमाम ठाणेकर नागरिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तमाम देवी भक्तांना नगरसेविका सौ नम्रता हेमंत पमनानी, श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। देवी आपल्या मनातल्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण करोत हीच देवी चरणी प्रार्थना। पुनश्च एकदा नगरसेविका सौ नम्रता पमनानी, श्री राजकुमार पमनानी आणि श्री हेमंत पमनानी यांच्या वतीने तमाम देवी भक्तांना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। ताजे, स्वच्छ आणि अगदी फडफडीत मासे खायचे आहेत तर मग चला समुद्रावर जाऊ, बोट घेऊ, जाळं घेऊ आणि समुद्रामध्ये मासेमारी करून मासे घरी घेऊन येऊ। अरे बापरे, हे थोडंसं अवघड वाटतंय का? मग चला हिनल सी फूडला भेट देऊ।
हिनल सी फूड होलसेल आणि रिटेल विक्रेते बांगडा, पॉपलेट, कोलंबी, मोठी सुरमई, मुशी, रावस, बोंबील, पिवळी वाम, चिताडा, खोळ, तांब, हलवा, सुरमई या माशांचे होलसेल आणि रिटेल विक्रेते. फ्री होम डिलिव्हरीसाठी 8451961342 आणि 7208345001 या क्रमांकावर संपर्क साधा. हिनल सी फूड, शॉप नंबर 1, साक्षरता प्रसारक व्यायामशाळेसमोर, कोपरेगाव, ठाणे पूर्व. हिनल सी फूड. 70% सेल. काय 70% ऑफ? 70%? छे, काहीतरीच काय. शी, पॉसिबलच नाही. 70% ऑफ शक्यच नाही. शक्य आहे. ग्राहकांच्या हितासाठी पॅरॉनने आणला आहे अप टू 70% सुपर डुपर धमाका सेल. अगदी सर्व कपड्यांच्या खरेदीवर अप टू 70% ऑफ. कंडिशन्स अप्लाय. अप टू 70% धमाका 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 सेल. बॅरॉन मेन स्टुडिओ, काँग्रेस ऑफिस समोर, आमंत्रण हॉटेल शेजारी, ठाणे. ओरॅकल बिझनेस हब 200 स्क्वेअर फीट ते 1800 स्क्वेअर फीटपर्यंतचे ऑफिसेस 45 लाख रुपयांपासून उपलब्ध. प्रशस्त एंट्रन्स लॉबी, अत्याधुनिक ॲम्युनिटीजने युक्त अप्रतिम ऑफिसेस. संपर्क 8070708099 आणि 8070708077. ओरॅकल बिझनेस हब. Zip your wallets, don't worry, money will travel swift and fast. Cause TJSB का नया है ये magic Transapp app. Transapp zap, Transapp app. एक ही virtual ID से transaction है secure and safe. Just tap the tab of Transapp app and make your life all sorted. पैसा आया पैसा भेजा हो गया चुटकी का खेल. Simple, easy, fast है ये Transapp just like a finger snap. Transapp app. Transapp app. शिवाजीनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी अतिशय उत्साहाने नवरात्रीचा उत्सव साजरा होतो. यंदा देखील या ठिकाणी सगळ्या प्रकारची शिस्त पाळून सार्वजनिक नवरात्रोत्सव साजरा होतो आहे. श्री सुधाकर चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेली अनेक वर्ष हा उत्सव या ठिकाणी साजरा होतो. दरवर्षी अनेक मान्यवर या उत्सवाला भेट देत असतात. काल देखील ख्यातनाम उद्योजक राजेश अथायडे यांनी काल या कार्यक्रमाला भेट दिली. देवीचं दर्शन तर कंपल्सरी आहेच. कोविडच्या हिशोबाने सरकारने जे नियम घेतलेले आहेत ते चांगले नियम आहेत. तर आपल्याला आज नवरात्रीचा आनंद घेता येत नाही, पण आपण आपल्या जीवाला तरी सुरक्षित ठेवू शकतो. परंतु देवीचं दर्शन आणि एवढी मोठी जे सेटअप केलेलं आहे ते बघून फार बरं वाटलं. शिवाजीनगरचा हा उत्सव हा कार्यकर्त्यांचा उत्सव आहे, त्यामुळे या ठिकाणच्या कार्यकर्त्यांचं योगदान महत्त्वाचं ठरतं. या निमित्ताने आम्ही वासंती गोकानी आणि अश्विनी कानोलकर यांच्याशी बातचीत केली. खूप गोड आहे, मस्त आहे, पण गरबा मात्र खूप मिस करते. आणि मी तर म्हणजे गरबा खेळण्यासाठी इथे खूप येते. आणि कसं असतं ते रक्तात असतं, जातीने गुजराती असल्यामुळे जर का ढोल वाजला आणि गरबा नाही केला तर तो आवडतच नाही आम्हाला. पण ह्या वेळेला अतिशय शांत वाटते. या कोरोना काळामध्ये खरोखर महिषासूर मर्दिनीने ही शक्ती देण्याची गरज आहे. आज आपण बघतोय की शिवाजीनगरचा हा जो नवरात्रोत्सव आहे अनेक वर्षांपासून साजरा होतोय, पण यावर्षी मात्र खूप वेगळेपणा जाणवतोय. अर्थात प्रयत्न तर सगळ्यांचेच आहेत की सगळे नियम पाळायचे आणि ते कसोशीने पाळले सुद्धा जात आहेत. देवीची मूर्ती 4 फुटाची आहे, पण तेज मात्र तेच आहे. ठाणे पूर्व परिसरामध्ये असलेल्या गावदेवी मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नवरात्रीचा उत्सव साजरा होतो आहे. या ठिकाणी असलेल्या विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे भाविकांना दर्शन घेणं अवघड जात असलं तरी मंदिर प्रशासनाच्या वतीने कोरोना रोकथाम करण्यासाठी सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असल्याचं मंदिर प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येतं.
गावदेवी मंदिर हे अत्यंत पुरातन मंदिर आहे. या मंदिरापासूनच महाराष्ट्रातील जत्रा यात्रा सुरू होतात. दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनार्थ येत असतात, देवीचे आशीर्वाद घेत असतात. यंदा संपूर्ण नवरात्रोत्सवावर कोरोनाचं सावट आहे आणि त्यामुळे मंदिर प्रशासनाच्या वतीने विशेष काळजी या ठिकाणी घेतली जात असल्याचं सांगण्यात येत आहे. आम्ही हा उत्सव फक्त कोणत्याही प्रकारचं, पूर्वी कसं आम्ही लोकांना बक्षी सांबार देऊन स्टेज वगैरे बांधून प्रोग्राम होता, यावेळेला काही करणार नाही. हा फक्त आमच्या मंदिरातल्या आतल्याच प्रोग्राम आहे. तो सुद्धा फक्त 8x8च्या या गाभाऱ्याच्या बाहेरच्या याच्यामध्ये आहे. कोणाला आतमध्ये प्रवेश नाही आणि साधेपणा साधा कुठलाही डामडोल आम्ही करत नाही. कारण सगळ्या लोकांच्या जे संकट आपल्या देशावरती आलं त्याच्यामध्ये आमचं मंडळ सहभागी आहे आणि तसा आम्ही त्यांना संदेश सुद्धा दिलेला आहे आणि आम्ही इथे लिहिलेलं आहे, नो मास्क नो एंट्री. मरावे परी अवयव रूपी उरावे. अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयव दानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयव दानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. कोरोना आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी काय करावे काय करू नये हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे नक्की करा, वारंवार साबण व पाण्याने हात धुवावेत. शिंकताना व खोकताना नाक व तोंडावर रुमाल धरावा. अन्न व भाज्या पूर्णपणे शिजवून खाव्यात. कच्चे अन्न खाऊ नये. आजारी असल्यास तात्काळ आपल्या डॉक्टरांना भेटा व त्यावर उपचार घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मास्कचा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, कोरोना बाधित देशातून आलेल्या व्यक्तीने ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्राला संपर्क करावा. हे अजिबात करू नये. चेहऱ्याला वारंवार हात लावणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर आत्ताच नाही एरवीही थुंकू नये. अर्धवट शिजलेले कच्चे मांस खाऊ नये. सर्दी, खोकला, फ्लू ही सदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तींशी संपर्क टाळावा. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020 2612 7394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक +91 11 2397 8046. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक +91 22 25 30 1740. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 18002 22 108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. नवयुग मित्रमंडळाच्या वतीने मानपाडा टिकोजीनीवाडी सर्कल येथे नवरात्र उत्सव अत्यंत उत्साहाने साजरा होतो आहे. नवरात्र उत्सवाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. देवीची स्थापना नगरसेविका सौ स्नेहा रमेश आमरे आणि मंडळाचे संस्थापक भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आमरे तसंच सागर आमरे यांच्या हस्ते करण्यात आली. यंदा कोरोनाचं संकट असल्याकारणाने मंडळाच्या वतीने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असून 18 ऑक्टोबर 2020 रोजी डाबर इम्युनिटी व्हॅनचं उद्घाटन नगरसेविका सौ स्नेहा आमरे
तथा श्री रमेश आमरे यांच्या हस्ते करण्यात आलं. ही व्हॅन 9 दिवसांकरता या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. मंडळाच्या वतीने डाबर आयुर्वेदिक औषधांवर 20% सवलत देण्यात आली आहे. 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते श्री प्रवीण दरेकर, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कोरोनामुळे लोकांमध्ये कुठेतरी भीतीचं वातावरण तयार होतं. त्याच्यामुळे डाबर हे जे प्रोडक्ट आहेत इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये इम्युनिटी तयार करतात. त्याच्यामध्ये प्रोडक्ट आज मी इथे ओपनिंग केलेलं आहे आणि मंडळातर्फे आपल्याकडे जे मंडळातर्फे जे जातील त्यांना 20% डिस्काउंट आहे आणि ही आम्ही गाडी प्रत्येक सोसायटीच्या बाहेर लावणार आहोत जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होईल. म्हणजे दुकानात जायला लागणार नाही. ही गाडी डायरेक्ट त्यांच्या घरपोच आपण करत आहोत. ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील कन्हैया नगर जलकुंभ आणि धोबीघाट जलकुंभ येथील राधाकृष्ण मंदिरासमोर सॅटिस कामात बाधित होत असलेली 400 मिलीमीटर व्यासाची आउटलेट जलवाहिनी स्थलांतरित करण्याच्या कामाकरता बुधवार दिनांक 31 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9 ते गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. या शटडाऊनमुळे कन्हैयानगर जलकुंभ आणि धोबीघाट जलकुंभ क्षेत्रातील कोळीवाडा, सुदर्शन कॉलनी, साई नगरी, नातू कॉलनी, सावरकर नगर, वाल्मिकीपाडा सोसायटी, कुंभारवाडा, गुरुदेव सोसायटी, कृष्णानगर, स्वामी समर्थ मठ, आनंदनगर, गांधीनगर, सिद्धिविनायक नगर, सिद्धार्थनगर, बाराबंगला, ठाणेकरवाडी, कोपरीगाव, जगदाळेवाडी, पै गल्ली इत्यादी परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचं ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानच्या माध्यमातून आम्ही ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत ठाणे वर्तमानचं हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.